शिवसेनेचे आमदार जुन्नरचे शरद सोनवणे आता आपल्या सोबत आहे। शरदजी, तुम्ही बिबट्याच्या वेशात आलेले आहे, काय नेमकं म्हणत आहे? थेट विधान भवनात तुम्ही बिबट्याच्या वेशामध्ये आलेले आहेत। अतिशय गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती आहे। फॉरेस्ट खातं हातबल झालंय, आमचे कलेक्टर हातबल झालेले आहेत, ऑल डिपार्टमेंट हातबल झालेले आहेत। मी 2014 पासून सांगत आलेलो आहे की बिबट इथून पुढे वाढणार आहे। हे मांजराच्या प्रजातीतली लोक आहेत, यांचा वावर आणि याची उत्पत्ती मोठी आहे आणि ज्या पद्धतीने उत्पत्ती मोठी आहे त्या पद्धतीने माणसाला आता ते अटॅक करतात। हे सर्व शुगर कॅन म्हणजे ऊसाच्या शेतीमध्ये राहतात, हे जंगलात राहत नाही। त्यामुळे माझी विनंती सरकारला आहे, कुठल्याही उपाययोजना चालणार नाही। आपण जे म्हणताय ना नसबंदी, आपण जे म्हणताय की शेळ्या सोडू, याने काही होणार नाही। जर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर आपल्याला 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू तातडीने आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल। शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला आपत्कालीन घोषित करून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल आणि ते काम करून 2 रेस्क्यू सेंटर तयार करून ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक माधव गाडगीळ यांनी सांगितलं होतं की बिबट्यांचा उपद्रव संपवायचा असेल तर त्यांना थेट गोळ्या झाडून ठार मारलं पाहिजे। तुमची काय त्यावरती प्रतिक्रिया? मला असं वाटतं ज्यांनी आजपर्यंत कधीच कुठल्याही माणसावर हल्ला केला नसेल त्यांना गोळ्या मारण्यात काय अर्थ आहे? जे नरभक्षक आहे त्यांना गोळ्या मारलं तर आमची काही म्हणणं नाही, पण आता शोधायला वेळ कुणाला आहे? कुठल्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही पाठवणार? कुणाच्या लगेच रिपोर्ट की हा नरभक्ष आहे की नाहीये? मला असं वाटतं सर सकट उचलले पाहिजेत आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही पिंजऱ्याच्या आतमध्ये टाकले पाहिजेत। 1000 नर आणि 1000 मादी असे दोन्ही रेस्क्यू सेंटर बनवण्यासाठी आपल्याकडं पुरेसा पैसा आहे। शासनाने आजच्या तो निर्णय केला पाहिजे आणि संवेदनशील सरकार आहे। मला त्याची विनंती करायची आहे देवेंद्रजींना की आपण पुढे मागे काही न बघता 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवावे, एक जुन्नरमध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये, जेणेकरून तातडीने या लोकांना 90 दिवसामध्ये पकडता येईल आणि एकही आपला बळी जाणार नाही। नर वेगळे ठेवा, मादी वेगळे ठेवा। त्यांना वाईल्ड लाईफला तुम्ही जर प्रस्ताव पाठवला तर त्यांचा मेंटेनन्स सुद्धा तेच बघतात, पैसा सुद्धा तेच खर्च करतात। एक तर बिबट्या 2 दिवसातून एकदा अन्न ग्रहण करतो, रोज तो काही जेवत नाही। परंतु मानवी वस्तीमध्ये जेव्हा बिबट्या घुसतो किंवा वन्य प्राणी घुसतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो, कोण कोणाच्या हद्दीमध्ये घुसलेला आहे? माणूस जंगलामध्ये घुसला की वन्य प्राणी माणसाच्या वस्तीत? आता 2 तासापूर्वी नागपूरच्या ह्या हिवाळी अधिवेशनाच्या विधान भवनाच्या बाहेर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आलाय। कोण कुठं घुसलंय? आमच्या शेतामध्ये जिथं आमचा सातबारा आहे, आम्ही शेती करतो पारंपरिक पिढ्यांनी, जिथे फॉरेस्टचा लांब लांब संबंध आहे, सगळे बिबटे आमच्या इथं निवारेला आहे। हजारोच्या संख्येने आम्ही मांजरासारखे त्यांना रोज पाहतो। कोण कोणाच्या एरियामध्ये? आमचं असं म्हणणं आहे की जिथं नागरिक राहतात, जो रेसिडेन्सी झोन आहे, त्या ठिकाणी बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलाय, तो येतोय आणि आता त्यांनी त्या ठिकाणी ससे खाल्लेत, हरणं खाल्लेत, कुत्री खाल्लेत, आता तो माणसावर आलेला आहे आणि हे अतिशय प्रचंड मोठा आघात आहे। त्यामुळे आपत्कालीन, राज्य आपत्कालीन केलं पाहिजे। धुळ्याला तीच समस्या, नाशिकला तीच, सातारा सांगली तीच, कोल्हापूर तीच, आज नागपूर आहे, आमच्याकडे तर पुण्यामध्ये तर धुडकूस घातलेलं आहे। नगर, नाशिक, काय चाललंय आणि किती माणसं मरणार? त्यामुळे आपण हे अतिशय ताकदीचा पाऊल उचलणार आहे। आज 55 माणसं 3 महिन्यामध्ये मरणं आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 17.5 कोटी शासनाने खर्च करणं, यापेक्षा आपत्कालीन घोषित करून राज्य, बिबट राज्य घोषित करून आपण तातडीने 2 रेस्क्यू सेंटर बनवावे, ही आमची त्या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे। आणि त्यांना तुम्ही त्या बेशुद्धवाचे इंजेक्शन मारून आपण तातडीने त्यांना उचलावं आणि त्यांना जेरबंद करावं आणि त्यांना खायला घालावं। आपला विषय कमी होऊन जाईल, संपून जाईल। तुम्ही बिबट्याच्या वेशभूषात इथे विधान भवनात आलेला, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार, वनमंत्र्यांना भेटणार, कोणाला भेटणार, काय प्रश्न मारला? सर्वांना भेटणार आहे, सर्वांना भेटून हा विषय आम्ही क्लिअर करणार आहोत। कारण का तर कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस मरता कामा नये। एक माणूस आज 100 वर्षाचं आयुष्य असलेलं एक माणसाचं आयुष्य एक बिबट्याच्या नाहक बळीमुळे संपत असेल तर याला आपण सर्वजण दोषी आहोत असं मला सांगितलं। न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नागपूर।